सध्या श्रावण सुरू आहे ना. मला माहिती आहे आपल्यातले बरेच जण पाळतात. त्यात आज श्रावणी सोमवार, काल परवा जन्माष्टमी झाली आणि मागच्या महिन्यातच वारीसुद्धा झाली. दिवसातला माझा तसा बराच वेळ सोशल मीडियावर जातो. त्यामुळे सगळ्यांच्या पोस्ट, स्टोरी, स्टेटस बघून आजची जनरेशन कशी भक्ती मार्गावर चालली हे बघून भारी वाटतं. तसं आता त्यात कुणाची भक्ती किती खरी आहे आणि कुणाची देखाव्याची हे ज्याचं त्याला माहिती आहे. जर तुझी भक्ती खरी असेल तर हा व्हिडिओ तुझ्यासाठी. मला आज कळलं की भक्ती करण्याचे किंवा भक्तांचे 4 प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे तो म्हणजे भक्ती आउट ऑफ फिअर, म्हणजे मला भीती आहे की माझ्यासोबत काही वाईट होऊ नये म्हणून मी भक्ती करणार. दुसरं असं की देवाकडून काहीतरी मिळण्याची आशा आहे, काहीतरी देवाला मागणं घातलंय ते मिळावं, भक्ती केली तरच ते मिळेल म्हणून भक्ती करायची. तिसरी सिच्युएशन या दोन्हीपेक्षा जराशी वेगळी आहे. मला माहिती आहे की देर इज दिस वन सुप्रीम एंटिटी ज्यानं हे सगळं विश्व तयार केलेलं आहे. मग ते ईश्वर, अल्लाह, ईसा तुमच्या मांडण्यावर आहे. त्यानं हे पूर्ण विश्व तयार केलं आहे आणि त्याच्या क्रिएशनचाच मी सुद्धा एक पार्ट आहे. माझं हे कर्तव्य आहे की मी त्याची भक्ती करावी. पण चौथा प्रकार या तिन्हीपेक्षा सगळ्यात वेगळा, सगळ्यात वरच्या लेवलचा, की हां ओके त्यानं हे सगळं तयार केलेलं आहे, त्याच्याच क्रिएशनचा मी एक पार्ट आहे, पण मला काही नाही पाहिजे त्याच्याकडून. मी माझं सर्वस्व अर्पण करून तुला शरण आलो आहे, माझं प्रेम आहे तुझ्यावर, तुझी भक्ती करणं माझं कर्तव्य नाही तर माझा हक्क आहे आणि त्या भक्ती करण्यामध्येच मला सुख भेटतं आहे म्हणून मी भक्ती करणार. आता या 4 पैकी तू कोणता भक्त आहे? विचार एकदा स्वतःला.